नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीसारख्या अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि कल्याणकारी पर्वाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत की मकर संक्रांतीला कोणकोणत्या वस्तूंचं दान करावं, कोणत्या वस्तू दान करू नयेत आणि मकर संक्रांतीला सांगितलेली विशेष 14 दाने कोणती आहेत, दान का करावं आणि दानांचा या जन्मात आणि परलोकात नेमका कसा काय उपयोग होतो. तसेच जर कोणी पहिल्यांदाच मकर संक्रांतीचं दान सुरू करत असेल तर सुरुवात कशी करावी, कोणती वस्तू प्रथम दान करावी आणि दान देताना संकल्प कसा करावा, विधी काय आहे आणि दान कुणाला द्यावं आणि मकर संक्रांतीचं दान नेमकं कोणाच्या निमित्ताने सांगितलेलं आहे, या सर्व विषयांची शास्त्रसंपन्न आणि परंपरेनुसार योग्य माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर प्रिय मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही उपयुक्त वाटला तर कृपया एकदा लाईक नक्की करा आणि शक्य तितका शेअर करा, कारण अशा प्रकारची योग्य शास्त्रीय माहिती योग्य विधीसह मिळणं आजच्या काळात खूप कठीण झालं आहे आणि ही माहिती प्रत्येक सनातनी माणसापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जितकं जास्त शेअर कराल तितकं जास्त लोकांचं कल्याण होईल. ही संक्रांती भगवान सूर्यदेवांना समर्पित आहे. जर तुम्हाला अशी शुद्ध सनातन माहिती सातत्याने मिळत राहावी असं वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, अन्यथा महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचं नक्की महत्त्व काय आहे. तर प्रिय दर्शक हो, मकर संक्रांती हा दिवस अनंत पुण्य देणारा दिवस मानला जातो. शास्त्रांमध्ये या दिवसाचं फार मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. आपण सर्वजण जाणतो की सूर्यदेव हे चलायमान ग्रह आहेत. ते कधीही स्थिर राहत नाही. सूर्यदेवांचा रथ कधीही थांबत नाही. ते निरंतर चालत असतात आणि 12 महिन्यात 12 राशींमधून भ्रमण करतात. सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्या दिवसाला संक्रांती असं म्हटलं जातं. त्यामुळे वर्षभरात 12 संक्रांती येतात, पण यामधील सर्वात महत्त्वाची संक्रांती म्हणजे मकर संक्रांती. 14 जानेवारी रोजी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतात. या प्रवेशासोबतच सूर्यदेवांचा उत्तरायण प्रवास सुरू होतो. याआधी 6 महिने सूर्यदेव दक्षिणायात असतात आणि मकर संक्रांतीपासून 6 महिने उत्तरायणात प्रवेश करतात. उत्तरायण म्हणजे शुभ काळ. उत्तर दिशेकडे गमन करणारे सूर्यदेव अत्यंत शुभ, मंगल आणि फलदायी योग निर्माण करतात. म्हणूनच उत्तरायणाच्या सुरुवातीच्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीला केलेलं प्रत्येक पुण्यकर्म, प्रत्येक दान, प्रत्येक सत्कर्म हे अक्षय फळ देणारं असतं. शास्त्र असं सांगतात की मकर संक्रांतीला केलेलं छोटंसं दानसुद्धा सामान्य दिवशी केलेल्या मोठ्या दाना इतकं, अगदी सोन्याच्या दाना इतकं पुण्य देतं. त्यामुळे या दिवशी दान करणं अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचं मानलं जातं. आता आपण पाहूया मकर संक्रांतीला दान का करावं. तर प्रिय दर्शक हो, आता प्रश्न पडतो की दान केल्याने नक्की काय मिळतं, हे दान आपल्याला कुठे उपयोगी पडतं. शास्त्र सांगतात की दानाचं फळ हे 2 स्तरांवर मिळतं. पहिलं फळ हे या जन्मात मिळतं. जेव्हा माणूस दान करतो, सत्कर्म करतो, पुण्यकर्म करतो, तेव्हा त्याच्या पुण्याचा तराजू हा जड होतो. आपल्या आयुष्यात येणारे चांगले आणि वाईट दिवस हे आपल्या कर्मांवर अवलंबून असतात. जेव्हा पुण्य वाढतं तेव्हा संकट दूर होतात, अडचणी कमी होतात, आर्थिक समस्या सुटतात, घरातील कलह कमी होतो, शांती येते आणि जीवन सुखमय होतं. तर दुसरं फळ हे परलोकात मिळतं. गरुड पुराण सांगतं की जेव्हा मनुष्य देहत्याग करतो आणि आत्मा परलोकात प्रवेश करतो
परलोकात प्रवेश करून प्रवास करतो तेव्हा तो प्रवास अत्यंत कठीण असतो. त्या मार्गावर थंडी असते, अंधार असतो, काटेरी वाटासुद्धा असतात आणि विविध यातना भोगाव्या लागतात. आयुष्यात केलेलं दान त्या मार्गावर आत्म्याच्या मदतीला येतं. उदाहरणार्थ, जर आपण चप्पल किंवा शूज दान केले असतील तर काटेरी मार्ग पार करणं हे सोपं जातं. जर आपण वस्त्रदान केलं असेल तर शीत मार्गावर थंडीपासून संरक्षण मिळतं. जर आपण दिवा, टॉर्च किंवा प्रकाशदान केला असेल तर अंधारात मार्ग सापडतो. म्हणूनच दान हे फक्त या जन्मासाठी नाही तर पुढच्या प्रवासासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया की पहिल्यांदाच दान करणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी. तर प्रिय दर्शक हो, जे लोक पहिल्यांदाच मकर संक्रांतीचं दान सुरू करत आहेत त्यांच्यासाठी शास्त्रांनी विशेष मार्गदर्शन दिलेलं आहे. अशा व्यक्तींनी सर्वप्रथम गोळा किंवा नारळ यांचं दान करावं. 14 गोळे किंवा 14 जटा असलेले नारळ यांचं दान करून मकर संक्रांतीच्या दानाची सुरुवात करावी. ही वस्तू अत्यंत शुभ आणि मंगल मानली जाते. मित्रांनो, आता आपण पाहूया मकर संक्रांतीची विशेष 14 दानवस्तू. म्हणजेच मकर संक्रांतीला कोणतीही एक वस्तू निवडा, पण ती 14 संख्येत दान करा. सर्वप्रथम गोळे किंवा नारळ, त्यानंतर सुहागाच्या वस्तू. 14 सुहागन महिलांना टिकली, कुंकू, मेहंदी, काजळ किंवा लिपस्टिक अशा शृंगाराच्या वस्तू दान कराव्यात. सामर्थ्य नसेल तर एकाच वस्तूचे 14 नग दान केले तरीही चालतात. शास्त्र सांगतात की सुहागाच्या वस्तू जितक्या वाटल्या जातात तितकं वैवाहिक जीवन सुखी आणि दीर्घकाळ टिकणारं राहतं. यानंतर भांड्यांचं दान. ग्लास, वाटी, स्टीलची बादली अशी भांडी दान करता येतात. यामध्ये एका तांब्याच्या ग्लासचा वापर हा अवश्य करावा, कारण तांबे हा सूर्यदेवांना अत्यंत प्रिय आहे. भांडं कधीही रिकामं देऊ नये. त्यात तांदूळ, गहू, लाडू, तिळगुळ किंवा फळ ठेवूनच दान करावं. यानंतर दिव्यांचं दान. पितळ किंवा तांब्याचे 14 दिवे दान करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. यानंतर वस्त्रदान. स्वेटर, ब्लँकेट, शॉल, टोपी, मौजे, साडी, ब्लाऊज पीस, टॉवेल, बेडशीट अशा वस्तू दान करता येतात. कोणताही रंग चालतो. यानंतर जर देवांचे कपडे, शूज, चप्पल, काळ्या छत्र्या, टॉर्च किंवा प्रकाशदान, आसन, टिफिन बॉक्स, पूजेची घंटा, पाण्याच्या बाटल्या या सर्व वस्तूही अत्यंत पुण्यदायी आहेत. यामधील किमान एक वस्तू योग्य ब्राह्मणाला द्यावी. म्हणजेच तो ब्राह्मण सदाचारी, भक्ती करणारा, वेदपाठ करणारा असावा. आता दान देण्याची विधी काय आहे ते आपण पाहूया. दान देण्यापूर्वी घरातील पूजास्थळ स्वच्छ करून गंगाजल शिंपडावं. सर्व वस्तू समोर ठेवाव्यात. हातात पाणी किंवा अक्षता घेऊन भगवान विष्णूंचं स्मरण करत आपलं नाव, गोत्र, तिथी सांगून संकल्प करावा. पाणी वस्तूंवर फिरवून सोडावं आणि नंतर योग्य व्यक्तींना दान करावं. ज्यांना संकल्प करता येत नसेल त्यांनी हातात पाणी घेऊन, स्त्रियांनी साडीचा पदर लावून पाणी वस्तूंवर फिरवून नमस्कार करून दान करावं. प्रिय मित्रांनो, मकर संक्रांतीचं दान म्हणजे आयुष्यातील संकटांवर उपाय, पुढील प्रवासाची तयारी आणि अक्षय पुण्याची कमाई आहे. हा दिवस हातातून जाऊ देऊ नका. आज आपण मकर संक्रांतीच्या या पवित्र पर्वावर दान, पुण्य आणि 14 महादानांची शास्त्रीय व पारंपरिक माहिती सविस्तरपणे जाणून घेतली. मकर संक्रांती हा केवळ सण नाही तर स्वतःच्या जीवनाला पुण्य, शांती आणि समृद्धीकडे नेणारा एक दिव्य मार्ग आहे. या दिवशी केलेलं छोटंसं दानही अक्षय पुण्य देणारं आहे. हे दान केवळ जन्मात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी देत नाही,
तर आपल्या देहत्यागानंतरच्या प्रवासात सुद्धा आपल्याला मार्गदर्शक ठरतं असं शास्त्र सांगतात. म्हणूनच मकर संक्रांतीसारखा पुण्यदायी दिवस कधीही वाया घालवू नये. आपल्या सामर्थ्यानुसार, श्रद्धेनुसार आणि भक्तिभावाने केलेलं दान हेच खऱ्या अर्थानं श्रेष्ठ दान असतं. मोठं दान करणं महत्त्वाचं नाही, तर शुद्ध भावनेनं, अहंकार न ठेवता आणि विधीनुसार केलेलं दान हेच देवाला प्रिय असतं. आजपासून जर कोणी दानाची सुरुवात करत असेल तर ही मकर संक्रांती एक अत्यंत शुभ सुरुवात ठरेल. आपण दिलेलं दान अनेक पटींनी वाढून आपल्या आयुष्यात सुखरूपाने परत येतं, यात शंका नाही. भगवान सूर्यदेवांचा तेजस्वी प्रकाश आपल्या जीवनातील अंधार दूर करो. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर राहो आणि आपल्या घरात सदैव शांती, समाधान आणि भरभराट नांदो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा. अशा शास्त्रीय आणि सनातन धर्माशी निगडीत माहिती नियमित मिळत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ.